मग पुढं काय झालं रे भाऊ? इथून पुढं आता गुणाबाबाच्या जीवनात लय दुःखच दुःख आहे रे दादा. या दुःखानं म्हणजे साधारण माणूस असं दुःख सहू नाही शकत, सोसू नाही शकत. असं दुःख आहे गुणाबाबाच्या जीवनामध्ये आता. कसं रे भाऊ, कसं दुःख आहे? जो भी महापुरुष, जो भी संत, जे भी देव आहे, यायनं तप करायला यायच्या जीवनात एवढं दुःख असतंय, हे साधारण माणूस हे दुःख सहनच नाही करू शकत. आता तो काय, शाही बाबा होते, त्याने जागोजागी काय केले? भिक्षा मागितली. त्याच्यानंतर गजानन महाराज यायने बी भिक्षा मागितली. त्याच्यानंतर स्वामी समर्थ यायने बी भिक्षा मागितली. यायने उद्धार केला, जगाचा उद्धार. जे बी संत महात्मा येतात, हे जगाच्या उद्धारासाठी त्याला एवढं दुःख सहन करणं लागतंय, एवढं दुःख प्राशन करणं लागतंय की याचा काही अंतच नसते. खरी गोष्ट आहे गड्या, खरी गोष्ट आहे ती. तथागत भगवान बुद्ध पाय, त्याच्या घरी किती राजा महाराजामध्ये जन्माला आले, पण त्यांनी जगाच्या उद्धारासाठी किती कष्ट सहन केले, तप केलं, घरदार सोडलं, मुलं बाळ सोडले. एवढं तप कोणी सहन करू शकते का? कोणीच नाही करू शकत. तसंच गुणाबाबाच्या जीवनात बी इथून पुढं अशी कठीण परिश्रम आहे, अशा कठीण परीक्षा आहेत की त्या परीक्षा पाय आता गुणाबाबा कसे पार करत जातात. म्हणजे गुणाबाबाला लहानपणापासून तर शेवटच्या टायमाला एक बी गोष्ट गुणाबाबाला अशी आनंदाची भेटेल नाही. पूर्ण दुःखच दुःख आहे गुणाबाबाच्या जीवनात. तो पाय पुढे सांगतो मी तुला. कसं रे बाबा, कसं आहे दुःख गुणाबाबाच्या जीवनात? हे पाय, गुणाबाबा 6-7 वर्षाचे असताना सुलाईमाया आजारानं देवाघरी जाते. आणि मग तू विचार कर, बापानं बी सुलामाईला ते पिसं म्हटल्यामुळं पटत नसतं, ती इकडं माहेरला आणून घातलं होतं. तर गुणाबाबाला माय बी सोडून जाते आणि बाप तर पहिलेच मायला सोडून दिलेला होता. मग पाय, कोणी आहे का गुणाबाबाला? ना आई ना वडिलाचं प्रेम. पण तरी गुणाबाबाला शिवराम मामानं लय चांगलं सांभाळलं. शिवराम मामानं लहानचं मोठं केलं. लहानचं मोठं करत असताना शिवराम मामानं लय जीव लावला. आणखीन हे पाय, जशी की संताला देवाला जशी तहान लागते, तर संतन देव काय करते? ज्ञान प्राशन करते. ज्ञान प्राशन करते म्हणजे काय? ज्ञान पितोय, ज्ञान. आणि आपल्यासारखा माणूस काय करते? पाणी पितोय. आणि आपल्यासारख्या माणसात जर कष्ट झालं तर तो काही सहन करत नाही. पण हे संत महात्मा देव ऋषी मुनी, तो पाहिला असन बाबू, काही लोक त्या बर्फाच्या हिच्यात तप करतात. पाहिलं की नाही तो? हो गड्या, पाहिलं मी तसंच. तप करतात तिकडं. तसंच बाबानं बी तप करेल. पण याची स्टोरी मी तुला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कशी रे, कशी स्टोरी सांगणार आहे? हे पाय, गुणाबाबा काय होत होते? लहानचे मोठे होत होते. लहानचे मोठे होत असताना आई बापाचं प्रेम भेटलं का गुणाबाबाला? नाही. कोण सांभाळ केला? मामानं सांभाळ केला. मग गुणाबाबा मोठा होता. मग त्याच्या गावात लोक आले की दिल्लीला बा काम आहे, तुम्ही दिल्लीला चालसान का? आता तिथचे तरुण मुलं जात होते, तर गुणाबाबा बी तयार झाले होते दिल्लीला कामाला जायसाठी. मग शिवराम मामाच्या मनात होतं की बा दिल्लीला जाऊ नये बा. पण गुणाबाबा हट्ट करू लागले, मला दिल्लीला कामाला जायचं. मग गुणाबाबाचा हट्ट पुरवायसाठी शिवराम मामानं गुणाबाबाला कुठं पाठवलं? दिल्लीला पाठवलं. मग काय झालं रे भाऊ पुढं? मग दिल्लीला पाठवलं गुणवंत बाबाला. तर गुणवंत बाबा ज्या ठिकाणी काम करत होते, त्या माणसाचा एवढा फायदा होत होता. कारण की ते काय होते? आवलिया होते. ते ब्रह्मांड नायक होते. पण ते स्वतःहून सांगत नव्हते की मी देव होय का काय. त्यानं फक्त या जीवनात येऊन दुःख सहन केलं. मग तिथं काम करता त्या माणसाचा लय फायदा होऊन गेला. मग समोर काय झालं रे भाऊ? समोर शिवराम मामाच्या मनात आलं की गुणाबाबाचं लग्न करून द्या.
म्हणून शिवराम मामानं गुन्हा बाबाला काहीतरी असं घरी यावं म्हणून, अर्जंट घरी यावं म्हणून असं काही पत्रात लिहून पाठवलं. मग ते पत्र पाठवून गुन्हा बाबा ताबडतोब घरी आले. गुन्हा बाबा ताबडतोब घरी आले तर मग सांगितले की असं अशी गोष्ट आहे गड्या, आपली तुला लग्न करणं लागतंय. ही मामी म्हणते की गुणाचं लग्न आपण करून टाकू. मग गुन्हा बाबा तयार झाले. मग तयार झाले तर मग पोरगी कुठलची पाहायची, तर पोरगी पाहिली मग त्यानं नारायणपूरची. नारायणपूर नाही का? हा गड्या, नारायणपूर. मग नारायणपूरची पोरगी पाहायची तर मग काय गुन्हा बाबा मागं पुढं चालूच होतं. मग गुन्हा बाबाचं मन पहिलेच तर लागत नव्हतं कुठंच. मग आता नारायणपूरला जायचं तर नारायणपूरला कोणती पोरगी पाहायची, कोणाची पोरगी पाहायची, याचा बी हे होता. मग त्याला माहीत झालं एका ठिकाणी बस पण आपलं होऊ शकते. मग ते नारायणपूरला गेले.